अ, नमस्कार पशुपालक बांधवांनो. आज आपण प्रकाश कळस येथील प्रकाश बिबवे यांच्या डेअरी फार्मवरती आलेलो आहे. आणि आपण जी आज इथं एचएफ गाय बघतोय हिचा व्हिडिओ घेण्यामागचं कारण एक आहे की ही 2023ला महाराष्ट्रातलं पहिलं जेव्हा कळस कृषी प्रदर्शन सर भरलं होतं त्या प्रदर्शन मध्ये ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये विनर असलेली ही कालवड आहे. आता आम्हाला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायची का एचएफ मध्ये आपण कधी कधी अशा चांगल्या तब्येत जाडजूड असणाऱ्या गायींना चांगली गाय म्हणतो, क्वालिटीची गाय म्हणतो. तर ह्या गायीकडे बघून तुम्हाला काय वाटतंय का हिचे एचएफचे ओरिजिनल कोणते कॅरेक्टर हिच्यामध्ये दिसतात? धन्यवाद सर. पहिलं तर मी सांगू इच्छितो की हिचा कलर जर बघितला तर कोणाला विश्वास वाटणार नाही की ही एचएफ ची गाय आहे. पण एचएफ मध्ये जर प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर हा पोर्शन शेतकरी बांधवांना असं वाटतं की हा मस्क्युलर असला म्हणजे खूप चांगला. पण हिचं जर बघितलं तर हा जो पोर्शन व्ही शेप आहे हा एकदम क्लिअर तुम्हाला व्हिजिबल झालेला आहे. म्हणजे हे एक एचएफचं एक कॅरेक्टर आहे आणि या प्रामुख्याने तो हायलाइट झालेला आहे. आणि याच्यामध्ये परत जर बघितलं हा रंप आणि पिनबोन आणि हे पण तुमचे हायलाइट झालेले आहे. त्यामुळं हिच्यामध्ये कॅरेक्टर जे आलेले आहे हे एचएफचे कॅरेक्टर तुम्हाला क्लिअरली दर्शवतात आहे. मी परत एकदा सांगू इच्छितो की हा पोर्शन जो तुमचा विशेप हायलाइट जो झालेला आहे, ज्या कोणी ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये जे गाय बघत असणार तुम्ही बाहेरच्या देशामध्ये, तर ह्या पोर्शनच्या अँगलला व्हिजिबिलिटीला जास्त पॉईंट दिले जातात. तिची प्युरिटी एचएफची आहे की नाही आपल्याला हे कळते. धन्यवाद. ही कालवड एबीएचच्या पायपर सिमेंटची आहे. आणि हिचे कॅरेक्टर म्हटले तर आता तुम्ही विचारशाल का हिचा बुल तर पायपर तर सफेद कलरचा आहे, परंतु बरोबर आहे हिचे कॅरेक्टर कलर सगळा तिच्या आईवरती गेलेला आहे. तिची आई तुम्ही बघू शकता तिथं बसलेली आहे, ती तिची आई आहे. सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न तयार होतो की यार हे पायपर सांगताय, आरमाडा सांगताय, आणि वस्तुस्थिती डोळ्यांना तर दिसतानी वस्तुस्थिती अशी दिसते की तिचे बुल आणि हे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक दिसतो. अशा वेळेस नवीन शेतकऱ्यांनी काय गोष्ट करायला पाहिजे जेणेकरून ह्या गोष्टी खात्रीशीर हो असतील? आता याच्यामध्ये पहिलं ज्यावेळेस मला सांगितलं गेलं की बाबा ही पायपरची आहे, आता तुम्ही यांनी सांगितल्याप्रमाणे पायपर वळू हा पूर्णपणे पांढरा आहे. पण हिच्यामध्ये फिनोटिपिक कॅरेक्टर जर बघितले तर सगळे तिच्या आईचे आले, कारण तिची आई जी आहे ती पूर्णपणे काळी आहे. पण आता मला वैयक्तिक जर विचारत मला शंका आली की बाबा ही खरंच पायपरची आहे का. मग त्यांनी काय सांगितलं की बाबा हे तिचं रेकॉर्ड हे तुम्ही बघू शकतात. जे कोणी असतील मला यांचा खरंच नमूद करतो मी, यांनी खूप सुंदरपणे रेकॉर्ड ठेवलेला आहे. आणि ज्या वेळेस मी हे बघितलं की नाही खरंच ही पायपर वळूची आहे, तर हिच्यामध्ये याच्यामध्ये असं झालेलं आहे की फिनोटिपिक कॅरेक्टर जे आहे म्हणजे कलर कोड हा तिने आईचा घेतलाय, पण जेनेटिक कॅरेक्टर जे घेतले तिने ते पायपरचे घेतले. मग त्याचं उदाहरण काय आहे तर मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तिची आर्डर बघा तुम्ही. त्यानंतर तिची आर्डर क्लेफ्ट जर बघितली तुम्ही तर आर्डरचा तुम्ही आकार बघा, आर्डर क्लेफ्ट बघा, दोन सडांमधलं तिचं अंतर बघा, तिचा पायाचा आकार बघा, हे आपल्याला जेनेटिक कॅरेक्टर दर्शवतं. तर आपल्याकडे जे बरेचसे शेतकरी म्हणतात नाही मी माझ्याकडे पांढरा वळू भरला, काळी गाय आली, काहीतरी डुप्लिकेट स्ट्रॉ. बरोबर, स्ट्रॉ डुप्लिकेट येतातच, पण फिनोटिपिक कॅरेक्टर बघण्यापेक्षा तुम्ही जेनेटिक कॅरेक्टर बघितलं पाहिजे. याच्यामध्ये हेच खरं ब्रीडिंगचं रहस्य आहे. आता मला सर अजून एक विचारायचं होतं. आता तुम्ही सांगितलं की ही गाय कॅरेक्टरनी छान आहे, ओरिजिनल तिच्यात कॅरेक्टर पण उतरले. आता अशा परिस्थितीमध्ये ह्या शेतकऱ्याला जर पुढचा प्रश्न पडला की आता हिला मी नेक्स्ट जनरेशन साठी तयार करायचे, तर मग मग याच्यातलं पुढची स्टेज काय घ्यायची त्यांनी? धन्यवाद. आता याच्यामध्ये जर बघितलं पायपरची आहे, पायपरमध्ये प्रामुख्यानं तुम्हाला बोकमची ब्लड लाईन भेटते जी की 4थ्या जनरेशन मध्ये, आणि ओमॅन नावाचा एक वळू आहे, दोन्ही वळू खूप नावाजलेले होते, तो 5व्या जनरेशन मध्ये. तर आपल्याला याला पहिलं तर इनब्रीडिंग बघितलं पाहिजे की हे ओमॅन आणि बोकम हे वळू पुढच्या वळू निवडत आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 4थ्या जनरेशन पर्यंत नाही पाहिजे. हा एक पार्ट झाला इनब्रीडिंगचा पहिलं सगळ्यात महत्वाचं. आता हिच्यामध्ये वरचे जर कॅरेक्टर बघितले चांगले खूप छान घेतले, पण इम्प्रुव्हमेंटसाठी जर बघितलं तिचा फूट अँगल बघा तुम्ही, हा जास्त स्टीप आहे. ओके, समोरचा पण तुम्ही फूट अँगल बघा, हा जास्त स्टीप आहे. याच्यावरती आपल्याला आता काम करणं गरजेचं आहे. तर आपल्याला लो अँगल फूट अँगल वाला आपल्याला हिला वळू निवडावा लागेल. इनब्रीडिंग तर पार्ट झालाच झाला, पण आता फूट अँगल वरती हिच्यावरती आपल्याला काम करायला लागेल. त्याप्रमाणे आपल्याला वळू निवडावा लागेल. मग तो आपण जो चार्ट आहे वळूचा तो बघूनच यांना आपण वळू
सांगू शकतो. धन्यवाद.